अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर इथं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिला लाभार्थ्यांची लूट केली जाते। अजून यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाहीये, मात्र त्याचा लाभ मिळावा यासाठी जी कागदपत्र बनवावी लागतात त्या माध्यमातून या महिलांची आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। तर या योजनेच्या नावाखाली सेतू केंद्र चालक आणि तहसील कार्यालय परिसरातील एजंट या महिलांकडून 500 ते 600 रुपये कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उकळत असल्याची माहिती समोर आली आहे। तर या योजनेतील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत। यामुळे याचा फायदा हे दलाल आणि सेतू केंद्र चालक घेताना दिसून येत आहेत। दर महिन्याला ज्या पात्र महिला असतील त्यांना 1500 रुपये दिले जाणार आहेत, पण त्याच्यासाठी जी कागदपत्र लागणार आहेत अप्लाय करण्यासाठी ती कागदपत्र बनवताना महिलांच्या नाकी नऊ येताना दिसून येत आहेत। एकीकडे गर्दी आहे तर दुसरीकडे हे जे एजंट आहेत त्यांचा सुद्धा सुळसुळाट या ठिकाणी पाहायला मिळतो आणि या आर्थिकरित्या दुर्बल असलेल्या ज्या महिला आहेत, गोरगरीब घरातील या महिला आहेत, त्यांची लूट सुरू असल्याचं दिसतं। डॉक्युमेंट काय लागते हे फाईल तयार करा। किती रुपये खर्च लागला? 500 रुपये घेते म्हणते आता स्टॅम्प विमानात आहे आमचं सही राहिले। 500 रुपये घेते डॉक्युमेंट द्यायचं काम, बाकी सगळं ते आणते। 500 रुपये घेऊन आले? कुठे घेऊन आले? कुठे घेते काय ताबडतोब करतात काय? एक स्टॅम्प आणला की 100 रुपयाचा, असे 600 रुपये खर्च। अच्छा, 600 रुपये खर्च आहे त्याचा टोटल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।